गुलाबी थंडी आणि नवीन वर्षाचं स्वागत म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये काय गोडाचा पदार्थ बनवावा यावर विचार होतो. काहींच्या घरी तर गाजर हलवा फिक्स असतो. पण हा गाजर हलवा करायचं म्हटलं की त्याकरिता भरपूर सारं दूध आटवा, खवा बनवा, गाजर किसा यासाठी भरपूर सारा वेळ आणि मेहनतही लागते. म्हणूनच तर मी आज गाजरापासून बनवायला अतिशय सोपी, तोंडात जाताच विरघळणारी मऊ लुसलुशीत मिठाईची रेसिपी बनवणार आहे, जी बघितल्यानंतर बरेच जण कन्फ्यूज होतील, हे गुलाबजाम आहे की रसमलाई. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच गाजर हलव्यापेक्षा जास्त सोप्या आणि नवीन वर्ष विशेष गोडाच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला या ठिकाणी गाजर किसून घेण्याची अजिबात गरज नाहीये, फक्त याचे छोटे छोटेसे तुकडे करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो गाजर व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतले, म्हणजेच यांची साल, देठ, बुडूक काढून टाकले. आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ. तर तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये कट करून घेऊ शकता. जर तुमचं मिक्सर जास्त धारदार नसेल तर एकदम छोटे पातळ काप करा, आणि नाहीतर मोठे मोठे काप केले तरी देखील चालणार आहे. आजची ही मिठाईची रेसिपी ना खूपच कमी खर्चामध्ये आणि घरगुती साहित्यांमध्येच तयार होते. त्यामुळे तुम्हाला केव्हाही वेळ मिळेल तेव्हा ही मिठाई बनवून ठेवू शकता. कारण ही जेवढी जास्त थंड होते किंवा आपण म्हणतो ना शिळी होते, तेवढी ती जास्त चविष्ट लागते. आता हे तयार झालेले गाजराचे काप ना एका मोठ्या आकाराच्या मिक्सरमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे एकाच वेळेला संपूर्ण बारीक होतील. आता अर्धा कप साखर किंवा गरजेनुसार साखर कमी अधिक करू शकता, ती घालायची आहे. आणि लगेचच फक्त 1 कप दूध घालायचे. दुधामध्ये जर मलाई असेल म्हणजे साय असेल तर अतिउत्तम, नसेल तर असंच घातलं तरी देखील चालेल. मिक्सरचं झाकण लावूयात आणि लगेचच हे आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट स्वरूपामध्ये फिरवून घेऊ. आपल्याला या मिठाईमध्ये अजिबात एक्स्ट्राचे फूड कलर्स देखील घालण्याची गरज नाही आहे, कारण याचा ओरिजिनल कलरच ना खूपच अप्रतिम दिसतो. तुम्हाला जर इलायची फ्लेवर जास्त आवडत असेल तर या पेस्टमध्ये देखील तुम्ही ती वापरू शकता. तर बघा, या स्वरूपाची आपली पेस्ट तयार झाली आहे. आता यामध्ये जर तुम्हाला आणखीन रिचनेस द्यायचा असेल तर भिजवलेले काजू देखील घालू शकता, जे खूप छान असे बारीक पेस्ट स्वरूपात दळले जातील. आता तयार झालेली पेस्ट जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ आणि लगेचच एक मिश्रण तयार करायला घेऊ. त्याकरिता एक छोटीशी वाटी घेतली, त्यामध्ये घालूयात 1 चमचा कस्टर्ड पावडर. कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर असेल तर वापरा, नसेल तर साधी मिल्क पावडर वापरू शकता, किंवा ही सुद्धा नसेल, काहीच नाही वापरलं तरी देखील चालणार आहे. फक्त तुम्हाला थोडंसं दूध जास्त आटवावं लागेल, बस इतकंच. ती टेस्ट देखील अप्रतिम येते, कारण संपूर्ण ओरिजिनल टेस्ट राहणार आहे. तर बघा, ही कस्टर्ड पावडर पाव कप दुधामध्ये छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली. यामध्ये अजिबात गाठी नाही आहे. आता आपल्याला या कढाईमध्ये दूध आटवून घ्यायचं आहे. याला तुम्ही बासुंदी एका प्रकारचं म्हटलं तरी देखील चालणार आहे. त्यासाठी मी अर्धा लिटर म्हणजेच 2 कप दूध घेतलं. दूध कोणतंही गाईचं, म्हशीचं वापरू शकता. लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं हे कस्टर्ड मिल्कचं मिश्रण देखील व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, जेणेकरून कस्टर्ड पावडर तळाशी राहणार नाही, आणि ते देखील दुधामध्ये घालायचं. सोबतच आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता, ज्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी घेतली आहे. ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि मध्ये मध्ये सतत ढवळत राहते. यामुळे आपले एकाच वेळेला 2 कामे होतील. तर दुसऱ्या गॅसवर मी आता एक छोटासा पसरट आकाराचा पॅन ठेवलाय. पसरट आकाराचा असेल तर बेस्टच. यामध्ये 1 चमचा साजूक तूप आणि एक थोडासा मोठा चमचा बारीक रवा घातलाय. आता आपल्याला रवा छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जोपर्यंत अशी जाळी पकडत नाही, फसफसत नाही, तोपर्यंत भाजायचा, ज्यामुळे रव्यातील कच्चेपणा पूर्णतः दूर होईल. आणि आपण जे गाजराचे बॉल बनवणार आहोत ना, त्याला छान असा थिकनेस येईल, एक बाइंडिंग येईल. तर बघा, आपला रवा छान असा भाजून झालाय. लगेच यामध्ये तयार करून घेतलेली गाजराची प्युरी घालू. तर बघा, आपण यामध्ये जराही कलर वापरलेला नसून देखील काय मस्त असा रंग आलेला आहे. जर तुम्हाला आणखी गडद रंग हवा असेल तर थोडासा बिटाचा तुकडाही घालू शकता, ज्यामुळे मस्त असा लालबुंद कलर येतो. पण मला हलकासा केशरीसरच रंग हवा होता, त्यामुळे मी तसं काही वापरलेलं नाहीये. आता संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी पहिले मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊयात. यातील पूर्णतः जो ओलावा आहे ना, तो नष्ट व्हायला हवा आणि हे मिश्रण पॅनमधून असं सेपरेट सुटायला हवं. इतपत आपल्याला हे
छान असं शिजवून घ्यायचं. असं केल्यामुळे आपली मिठाई खूप जास्त काळापर्यंत टिकते. हे मिश्रण शिजत आहे तोपर्यंत मध्ये आधी ना आपल्याला दुधाकडे देखील लक्ष द्यायचे, जेणेकरून ते उतू जाणार नाही किंवा कढईच्या तळाशी करपणार नाही. तर बघा, या ठिकाणी मी पसरट पॅन वापरल्यामुळे याला खूप छान अशी भरपूर सारी उष्णता लागली आणि त्यामुळे आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर झालंय. आणि इकडे हे दूध देखील हलकसं घट्टसर झालंय, जेवढं मला हवं होतं तेवढं. कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे जास्त काही दूध मला आटवण्याची गरज पडली नाही. आता गॅस बंद करूयात आणि हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ. तर बघा, आपलं हे मिश्रण देखील व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे. पॅनमधून अगदी व्यवस्थितरित्या हे सेपरेट सुटतंय, म्हणजे हे अजिबात चिकटत नाहीये. आता यामध्ये टेस्ट करिता थोडीशी इलायची पूड घालते, कारण मला इलायचीचा फ्लेवर जरा जास्तच आवडतो. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच गॅस बंद करून आता हे मिश्रण आपल्याला छान असं थंड करून घ्यायचंय. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही या मिश्रणात देखील थोडेफार ड्रायफ्रुट्स तळून घालू शकता. तर बघा, काही वेळातच आपलं मिश्रण व्यवस्थित थंड झालं. हातांना अजिबात उष्णता जाणवत नाहीये. आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लिंबा एवढा गोळा घेऊन त्याला छान असा गोल गरगरीत आकार द्यायचा. हातांना तूप लावलं की मिश्रण अजिबात चिकटत नाही आणि याला मस्त अशी शाईन येते, परफेक्ट असा गोल आकारही येतो. तर बघा, काय मस्त गोल गरगरीत आपला गुलाबजामसारखा हा गोळा तयार झालाय. तो मी लगेचच सर्विंग डिशमध्ये ठेवून देते आणि सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्ण मिश्रणाचे पटापट असेच गोळे तयार करून घेते. आता तुम्ही पाहिलंच असेल ही पद्धत किती सोपी आहे. जास्त काही कष्टही लागत नाही आणि वेळही फारच कमी लागतो. आपले संपूर्ण गोळे या ठिकाणी तयार करून झाले. लगेच यामध्ये तयार करून घेतलेली ही दुधाची बासुंदी घालायची आणि जरा वेळाकरिता आपली ही मिठाई सेट करायची, ज्यामुळे आपले हे गाजराचे गोळे व्यवस्थित अशी बासुंदी सोक करतील आणि आपली मिठाई जास्तीत जास्त सॉफ्ट आणि टेस्टी लागेल. कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे आपल्या या बासुंदीला हलकासा पिवळसर रंग आलाय, जो दिसायला खूपच छान दिसतोय. या मिठाईला मी थोड्याफार ड्रायफ्रुट्सने गार्निश करून घेतलंय. बघा, काय मस्त अशी माझी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता मऊ लुसलुशीत मिठाई तयार झाली. तर तुम्ही आजची ही मिठाई कधी ट्राय करून बघताय, कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी सर्वांच्या अगोदर पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी हा मिठाईचा प्रकार मस्त अशा झणझणीत मिसळच्या रेसिपीमध्ये सर्व केला होता. तुम्हाला देखील 31 डिसेंबरच्या पार्टीकरिता काय मेनू बनवावा प्रश्न पडला असेल तर माझ्या पद्धतीने ही मिसळची थाळी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.